नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणोती आहे आणि मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅकचे व्हिडिओज बनवत असते। तर तुम्हाला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आजचा जो टॉपिक आहे तो अगेन खूप रिक्वेस्टेड टॉपिक आहे की ऑफिस मेकअप कसा करायचा। तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 5 प्रोडक्ट्स यूज करून खूप चांगला ऑफिस मेकअप कसा करायचा, जो की खूप नॅचरल पण असेल आणि असं नाही वाटणार की तुम्ही मेकअप केलेला आहात। तर तो आपण कसा करायचा, प्रेझेंटेबल लुक कसा क्रिएट करायचा, तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या एंडला सबस्क्रायबर शाउटआउट जसा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत असतो तो सुद्धा घेणार आहे। सो स्टे ट्यून टिल द एंड ऑफ दिस व्हिडिओ आणि आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू। तर मेकअप करण्याच्या आधी जो बेसिक स्किन केअर असतो तो तुम्ही नक्की फॉलो करा। तो मी ऑलरेडी केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये मी नाही दाखवत आहे। जर तुम्हाला माहीत नसेल तर फेस वॉश करा, त्यानंतर टोनर यूज करा, मॉइश्चरायझर सुद्धा लावा आणि त्यानंतर सनस्क्रीनला अजिबात स्किप करू नका। कारण जेव्हा तुम्ही घरातून बाहेर निघता, दिवसा जेव्हा तुम्ही निघता तेव्हा सनस्क्रीन लावणं हे खूप गरजेचं असतं, त्यामुळे सनस्क्रीन अजिबात स्किप करू नका। तर आता माझं स्किन केअर झालेलं आहे आणि आपण आता मेकअपला सुरुवात करणार आहोत। फक्त 5 प्रॉडक्ट्स यूज करणार आहोत आणि ते 5 प्रॉडक्ट्स कोणते आहेत ते तुम्हाला मी ग्रॅज्युअली दाखवत जाईल। तर जो सगळ्यात पहिला प्रॉडक्ट मी यूज करणार आहे तो आहे हा अर्थ रिदमचा ग्लो सेट गो। हा ॲक्च्युली मी काय यूज करते, हा अगेन मल्टीपर्पज प्रॉडक्ट आहे। हा प्रायमर पण आहे, तर बघू शकता तुम्ही, प्रायमर आहे प्लस मॉइश्चरायझर सुद्धा आहे आणि त्यामध्ये SPF सुद्धा आहे, SPF 50 आहे, त्यामुळे हा खूप छान प्रोडक्ट आहे। आणि प्लस ह्यामध्ये थोडंसं टिंट सुद्धा आहे, त्यामुळे अलगसे मी फाउंडेशन आज यूज नाही करणार आहे। फाउंडेशन मी स्किप करते। तो असा ह्याचा शेड आहे, थोडासा टिंटेड आहे, त्यामुळं मला जास्त कव्हरेज नको आहे कारण मला एक नॅचरल लुक क्रिएट करायचा आहे। त्यासाठी फाउंडेशन स्किप केली आणि मी हा प्रॉडक्ट यूज केली। तर आता तुम्ही बघू शकता चेहऱ्यामध्ये थोडासा ग्लो सुद्धा वाटत आहे, कारण आपण प्रायमरचं पण काम झालेलं आहे त्या प्रॉडक्टमध्ये आणि प्लस स्ट्रोब क्रीम असल्यामुळं ग्लो सुद्धा आहे। त्यामुळे आता मी काय करणार आहे, फाउंडेशन वी आर गोइंग टू स्किप फाउंडेशन, हेवी बेस नाही करत आहे कारण आपल्याला एक नॅचरल लुक हवा आहे आणि हेवी बेस नको आहे। तर फाउंडेशन आता आपण स्किप करणार आहोत आणि आपण यूज करणार आहोत कन्सीलर। तो आज जो मी कन्सीलर यूज करणार आहे तो आहे हा कलर बारचा कन्सीलर आणि जिथे जिथे फक्त डिस्कलरेशन आहे तिथे मी कन्सीलर यूज करते। आता इथे मला एक छोटासा पिंपल सुद्धा आहे, खूप छोटा आहे, सो त्याला सुद्धा मी कव्हर करते। तर डोळ्याच्या वरती सुद्धा मी कन्सीलर यूज करते कारण इथे थोडासा डार्कनेस आहे, सो तो सुद्धा कव्हर होऊन जाईल। आता आपण ब्लेंड करू। आता कन्सीलर लावल्यानंतर मी काय करणार आहे, मी यूज करणार आहे कॉम्पॅक्ट पावडर आणि तो आहे हा फिटमीचा, मेबेलिन फिटमीचा कॉम्पॅक्ट पावडर। आणि आता जेव्हा तुम्ही कमी प्रोडक्ट्स यूज करणार असताना तेव्हा प्रोडक्ट्स असे चूज करायचे ना की जे खूप मल्टीपर्पज काम पण करतील आणि तुम्हाला भरपूर प्रोडक्ट्स यूज करण्याची गरज पण नाही पडेल। आणि आता मेबेलिनचा फिटमी कॉम्पॅक्ट पावडर का यूज करते, जर तुम्ही लूज पावडर यूज केला तर लूज पावडर जो आहे तो तुमच्या कन्सीलरला सेट करेल, पण जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज केला तर तो सेटसुद्धा करेल आणि त्याचबरोबर थोडंसं कव्हरेजसुद्धा देईल। म्हणजे तोच फरक असतो ॲक्च्युली कॉम्पॅक्ट पावडर आणि लूज पावडरमध्ये। कॉम्पॅक्ट पावडरमध्ये तुम्हाला कव्हरेजसुद्धा मिळतं आणि मेकअप पण सेट होतो, पण जर तुम्ही लूज पावडर यूज केला तर फक्त मेकअप सेट होतो आणि त्यामध्ये कव्हरेज मिळत नसतो। त्यामुळे मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करते सो दॅट मला थोडासा बेससुद्धा मिळून जाईल बिना फाउंडेशनचा यूज करता। सगळ्यात पहिला तर जिथं जिथं आपण कन्सीलर लावलो त्याला आपण सेट करू।
सो आता मेकअप जो आहे तो आपला सेट पण झालेला आहे आणि कॉम्पॅक्ट पावडर यूज केल्यामुळं थोडंसं कव्हरेजसुद्धा आहे. फाउंडेशन आपण स्किप केलेलं आहे, पण तरीही बेस जो आहे तो खूप चांगला दिसत आहे. त्यामुळे प्रॉडक्ट थोडेसे स्मार्टली चूज करायचे. आता जो मी नेक्स्ट प्रॉडक्ट यूज करणार आहे तो ॲक्च्युली एक लिपस्टिक आहे आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लिप अँड चीक टिंटसुद्धा यूज करू शकता, कारण त्यामध्ये तुमचा ब्लशचं पण काम होऊन जाईल. लिपस्टिक स्किप करायची असेल तर तुम्ही नुसता टिंटसुद्धा यूज करू शकता. तर आज मी काय करणार आहे, हा मॅकचा लिपस्टिक यूज करणार आहे. त्याच्याने मी लिपस्टिकसुद्धा होऊन जाईल आणि हा शेड मी माझ्या चिक्सवरती सुद्धा लावणार आहे, सो दॅट मला ब्लशचा सुद्धा इफेक्ट येईल. आणि ह्याचा शेड नंबर आहे 932 आणि हा पावडर किस लिपस्टिक आहे. सो आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत, ह्याला चिक्सवरती यूज करणार आहोत लाईक ब्लश. आणि याला फिंगर्सनेच ब्लेंड करून घेऊया, ब्रशची काही गरज नाही आहे. म्हणजे हलकासा कलरसुद्धा येतो चिक्सवरती ब्लश लावल्यासारखा. आता तुम्ही बघू शकता पूर्ण व्हाईट जे दिसत होतं ते आता नाही वाटत आहे. थोडासा फ्लश ऑफ कलर आलेला आहे चिक्सवरती, त्यामुळं खूप सुंदर वाटत आहे. आणि हीच लिपस्टिक मी ॲक्च्युली यूज करणार आहे फॉर माय लिप्स ऑल्सो. पण सगळ्यात आधी जो नेक्स्ट प्रॉडक्ट मी यूज करणार आहे तो आहे मस्कारा. आणि हा मस्कारा आहे NY बेचा. आणि प्लस हा ना ॲक्च्युली मला मस्कारा रिसेंटली घेतला होता आणि मला खूप आवडतो, कारण ह्याच्याने वॉल्यूम पण खूप चांगला येतो आणि मस्त दिसतं आणि प्लस खूप अफोर्डेबलसुद्धा आहे. म्हणजे स्वस्तात मस्त प्रॉडक्ट म्हणतात ना, तशापैकी हा प्रकार आहे. त्यामुळं तुम्ही हा नक्की ट्राय करू शकता. हा पर्पलवरती मिळतो, दुसऱ्या ॲपवरती तुम्हाला नाही भेटणार. पर्पलचा ॲप तुम्ही डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला हा प्रॉडक्ट नक्की मिळून जाईल. तर मस्कारा जेव्हा आपण यूज करतो ना, मस्कारा यूज झाल्यानंतर तोच प्रॉडक्ट जर तुम्ही आयब्रोवरती यूज केला तर तुमचे आयब्रोजसुद्धा सेट होऊन जातात. सो अगेन मल्टीपर्पज. कॅन सी द डिफरन्स. इथे किती छान वाटत आहे आणि इकडे ॲक्च्युली माझे लॅशेस एवढे दिसत नाही आहेत. सो त्यामुळे मस्कारा नाही स्किप करू शकत. ओके. आणि आता हाच आपण ब्रश यूज करणार आहोत. ह्याच्यातील जे काही एक्स्ट्रा प्रॉडक्ट असतं ते सगळं काढून टाकायचं, पूर्ण जी बॉटल असते त्याच्यामध्ये काढायचं आणि तो आयब्रोजवरती तुम्ही फिरवला तर तुमचे आयब्रोज देखील सेट होऊन जातात. ॲक्च्युली मी व्हिडिओ शूट करण्याच्या आधीच सेट करून घेते आणि तेव्हासुद्धा मी हाच यूज केला होता. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की माझे आयब्रोज ऑलरेडी बनलेले आहेत, कारण मी शूट करायच्या आधी आयब्रोज सेट करते. पण हाच मी प्रॉडक्ट यूज केला होता, त्यामुळे मस्कारा पण काम झाला आणि त्यानंतर आयब्रोजसुद्धा सेट झालेले आहेत. ओके. सो हा होता तो प्रॉडक्ट. आणि आता आपण लिपस्टिक यूज करणार आहोत आणि आय थिंक वी आर गुड टू गो. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा लुक आवडला असेल आणि लक्षातसुद्धा आला असेल की कमी प्रोडक्ट्स वापरूनसुद्धा आपण खूप चांगला प्रेझेंटेबल मेकअप करू शकतो. आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आज शाउटआउटसाठी ॲक्च्युली भरपूर नेम्स आहेत, तर लेट मी जस्ट क्विकली टेक ऑल द नेम्स. थँक्यू सो मच कादंबरी, थँक्यू सो मच किरण गवरे, थँक्यू सो मच माधुरी, थँक्यू सो मच सुचिता, थँक्यू सो मच मोना, थँक्यू सो मच नम्रता साळवी, थँक्यू सो मच वसुधा क्षीरसागर, थँक्यू सो मच प्रणोती, थँक्यू सो मच रुपाली सावंत अँड थँक्यू सो मच गीता.
तुम्ही सर्वांनी खूप छान छान कमेंट्ससुद्धा लिहिली होती आणि चॅनलला सबस्क्राईब केला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि न्यू सबस्क्रायबर जर तुम्हालासुद्धा वाटत असेल की मी तुमचं नाव देखील माझ्या चॅनलवरती असे घेऊ, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचं नाव देखील कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि प्लस तुमचे काही रिक्वेस्ट असतील व्हिडिओसाठी तर ते सुद्धा लिहा. अँड आय विल मेक शुअर दॅट आय विल डू अ व्हिडिओ ऑन दॅट व्हेरी सून अँड आय विल सी इन माय नेक्स्ट व्हिडिओ. जय महाराष्ट्र.